एका शहरातल्या गजबजलेल्या गल्लीत पहाटेचे 4 वाजले. बाहेर अजून काळाकुट्ट अंधार आहे. पण 12 वर्षांच्या आर्यनच्या खोलीतला लख्ख पांढरा एलईडी दिवा त्याच्या डोळ्यांना टोचतोय. आर्यन 6वीत आहे. ज्या वयात हाताला माती लागली पाहिजे, ज्या वयात झाडावर चढताना गुडगा सोलला पाहिजे, त्या वयात आर्यनचे कोवळे हात अर्ली स्टार्टर बॅचच्या जाडजूड मॉड्यूल्स खाली दाबले गेले आहे. त्याच्या वडिलांच्या नजरेत आर्यन एक मुलगा नाही तर एक प्रोजेक्ट आहे, ज्याला 6 वर्षानंतर IITच्या गेटमधून आत पाठवायचे. हे केवळ आर्यनच्या घरातलं चित्र नाहीये. हे आज भारतीय मध्यमवर्गीय स्वप्नांच्या नावाखाली रचला गेलेला एक महाभयंकर सापळा आहे, ज्याला आपण प्रेमाने करिअर म्हणतो. म्हणजेच IIT JEE साठीचं लहानपणापासूनचं प्रिपरेशन. या IIT JEE नीटच्या पेपरसाठी घरातली मंडळी लहान मुलांचं बालपण हिरावून घेतायत का? या लहान मुलांवर काय मानसिक दबाव असतो, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, IIT JEE नीट स्वप्नांची कहाणी सुरू होते फाउंडेशन कोर्सेसच्या नावाच्या एका गोंड शब्दापासून. 6वीतल्या मुलाला जेव्हा हे सांगितलं जातं की बाळा, तुला जर जगात टिकायचं असेल तर तुला आतापासूनच पळावं लागेल, तेव्हा त्या मुलाच्या मनात स्पर्धेचं पहिलं विष कालवलं जातं. तिथून सुरू होते त्याची या स्पर्धेसाठीची रेस. त्याच वयात त्या मुलासाठी शाळा आता शिक्षणाचं केंद्र उरलेली नसते, तर ती एक नुसती औपचारिकता झालेली असते. त्याची खरी शाळा भरते ती संध्याकाळी 4 ते रात्री 9च्या त्या कोंदट कोचिंग क्लासेसमध्ये. त्या मुलाला तिथं न्यूटनचे नियम शिकवले जातात, पण त्या नियमांचा चालू आयुष्यातला आनंद घेण्यापूर्वीच त्याला त्याच्यावरचे 500 प्रॉब्लेम सोडवायला लावले जातात. त्याच्या आयुष्यातला रविवार हा सुट्टीचा दिवस नसून विकली टेस्टचा दिवस झालेला असतो. जर त्या टेस्टमध्ये त्याचे मार्क्स कमी आले तर घरातलं वातावरण एखाद्या स्मशान शांततेसारखं होतं आणि हीच शांतता घर खायला उठते. पुढे त्याच मुलाच्या आई वडिलांचे चेहरे पडतात. जेवणाच्या टेबलावर फक्त अभ्यासाच्या चर्चा होतात आणि त्या 6वी-7वीच्या कोळ्या जीवाला वाटू लागतं की आपण काहीतरी मोठा गुन्हा केलाय की काय. आणि मग येतो तो टप्पा जेव्हा या मुलांना कोटा नावाच्या एका फॅक्टरीमध्ये ढकललं जातं. राजस्थानच्या त्या वाळवंटात वसलेलं हे शहर म्हणजे स्वप्नांची स्मशानभूमी आहे. तिथं गेल्यानंतर मुलाचा चेहरा हरवतो आणि त्याला मिळतो एक रोल नंबर. सकाळी उठायचं, आवरायचं, बॅग उचलायची आणि अभ्यासाच्या कारखान्यात जाऊन मेंदूची चक्की सुरू करायची. तिथून यायचं आणि त्या कोंदट खोलीत पुन्हा अभ्यासाचे पाढे गिरवायचे. ही रोजची त्या मुलांची सायकल चालूच. तिथं सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त एकच मंत्र जपला जातो, तो म्हणजे रँक. त्या अरुंद गल्ल्यांमध्ये जिथं सूर्याचा प्रकाशही नीट पोहोचत नाही, तिथं हजारो मुलं 10x10च्या खोलीत स्वतःला बंदिस्त करून घेतात. तिथं मेसच्या बेचव जेवणापेक्षा जास्त कडू असते ती दर आठवड्याला लागणारी रिझल्टची लिस्ट. त्या लिस्टमध्ये आपलं नाव खाली सरकलं की काळजात धस्स होतं. कोटामध्ये भिंतींवर लिहिलेले गणिताचे फॉर्म्युले त्या मुलांच्या स्वप्नांना फास लावतात. तिथे प्रत्येक मुलगा दुसऱ्याचा मित्र नसून ऑपोनंट असतो. कुणी कुणाला नोट्स देत नाही, कुणी कुणाशी मनमोकळेपणाने बोलत नाही, कुणी फिरायला जात नाही की कोणी खेळताना दिसत नाही. कारण प्रत्येकाला वाटतं की समोरचा माझ्या रँकवर डल्ला मारेल. हा मानसिक दबाव एखाद्या सायलेन्स सारखा असतो जो हळूहळू श्वास गुदमरतो. जेव्हा एखादा मुलगा कोटा फॅक्टरीच्या त्या यंत्रणेत अडकतो तेव्हा त्याला फक्त अभ्यासात गुंतवून ठेवलं जात नाही, तर त्याला जगापासून पूर्णपणे तोडलं जातं. त्याच्या आयुष्यात सोशल मीडिया नाही, खेळ नाही, मित्र नाही, फक्त तो, त्याचं पुस्तक आणि समोर असलेला IITचा डोंगर. पण या डोंगरांच्या ओझ्याखाली जेव्हा त्याचं मन चिरडलं जातं तेव्हा त्याला आधार द्यायलाही कोणी नसतं. पालकांना वाटतं की आपण लाखो रुपये खर्च केलेत म्हणजे आपलं कर्तव्य संपलं. पण त्या पैशांच्या रकमेसमोर मुलावर एक अदृश्य ओझं लादलं जातं. आम्ही तुझ्यासाठी एवढा त्याग केलाय, आता तू आम्हाला चांगला आणि मनासारखा रिझल्ट दे. हे वाक्य त्या मुलासाठी एखाद्या शस्त्रासारखं काम करतं. त्याला वाटतं की जर मी नापास झालो तर मी माझ्या आईवडिलांचा विश्वासघात करेन. ही अपराधीपणाची भावना त्या कोवळ्या जीवाला आतून पोखरत राहते. रात्रीच्या वेळी कोटामधल्या त्या हॉस्टेलच्या खिडक्यांमधून डोकावलं तर दिसेल की अनेक डोळे शून्यात बघत असतात. त्यांना कळत नसतं की त्यांनी काय गमावलंय. त्यांनी त्यांचं बालपण त्या MCQ शीट्सच्या काळ्या वर्तुळांमध्ये कुठेतरी गाडून टाकलेलं असतं. ज्या वयात त्यांनी प्रेमात पडायला हवं होतं, एखाद्या गोड मुलीवर कविता लिहायला हव्या होत्या, त्या वयात ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिएक्शन्स पाठ करत बसलेले असतात. हा मानसिक दबाव जेव्हा सहनशक्तीच्या पलीकडे जातो तेव्हा बातम्यांमध्ये येतो तो फक्त एक आकडा. शिक्षणाच्या दबावाखाली आणखी एका विद्यार्थ्यानं दिला जीव. पण तो केवळ जीव दिलेला नसतो, तो या व्यवस्थेनं केलेली हत्या असते. कोटाच्या त्या चकाकणाऱ्या कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतींमागे एक काळोख वास्तव दडलाय, जे केवळ आकड्यांमध्ये मोजता येत नाही,
पण त्याकडे काळजाचा थरकाप उडवणारे आहे. गेल्या दशकात कोटा हे शहर जितकं IITs घडवण्यासाठी ओळखलं गेलं तितकंच ते स्वप्नांच्या चितेसाठी बदनाम झालंय. आकडेवारीच्या भाषेत बोलायचं झालं तर गेल्या काही वर्षातला आलेख अत्यंत भयानक आहे. 2023 हे वर्ष कोटासाठी सगळ्यात काळं ठरलं, जिथे 29 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मृत्यूला कवटाळलं. हा आकडा गेल्या कित्येक वर्षातील उच्चांक होता. त्या आधीच्या वर्षांचा विचार केला तर दरवर्षी सरासरी 15 ते 20 कोवळे जीव या शिक्षणाच्या दबावाखाली बळी ठरतात. 2014 ते 2024 पर्यंत सुमारे 150 ते 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी कोटात आपलं जीवन संपवल्याची नोंद आहे. पण हे फक्त आकडे आहेत. यामागे अनेक प्रकरणं दाबली जातात किंवा अपघात म्हणून गणली जातात. या आकड्यांमध्ये फक्त एक नंबर असतो, एक अर्धवट राहिलेलं कोळ्या जीवाचं आयुष्य असतं. कोणीतरी पंख्याला लटकलेलं आढळतं तर कुणीतरी इमारतीच्या 6व्या मजल्यावरून उडी मारतं. आणि त्या चिठ्ठ्यांमध्ये तरी काय असतं? आई बाबा माफ करा, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, किंवा मी या स्पर्धेसाठी बनलोच नव्हतो आई, माझं स्वप्न क्रिकेटर बनायचं होतं. हे वाचताना अंगावर काटा येतो. ज्या वयात मुलांनी चुकांमधून शिकायचं असतं त्या वयात त्यांना वाटतंय की आपली एक चूक म्हणजे आयुष्याचा शेवट आहे. या जीवन संपवल्याच्या सत्रामुळं प्रशासनाला आता तिथे काही विचित्र बदल करावे लागले आहेत. हॉस्टेलच्या खोल्यांमध्ये स्प्रिंग लोडेड फॅन्स, म्हणजे असे फॅन्स ज्यावर वजन पडलं की पंखा खाली येतो, असे फॅन्स त्या खोल्यात बसवलेत. बाल्कनीमध्ये जाळ्या लावल्या गेल्या आहेत. विचार करा मंडळी, आपण आपल्या मुलांना अशा वातावरणात पाठवतोय जिथं पंख्यालाही संरक्षण लावावं लागतंय, पण मुलांच्या मनाला आधार देणारी व्यवस्था आपण निर्माण करू शकलेलो नाहीये. याकडे आपल्याला ओरडून सांगतायत की कोटा आता केवळ शिक्षणाचं केंद्र राहिलेलं नसून ते एक मानसिक छावणी होत चालली आहे. तिथल्या प्रत्येक 10 विद्यार्थ्यांमागे 3 विद्यार्थी हे नैराश्याशी झुंज देत आहेत. दर आठवड्याला लागणारी रँक लिस्ट ही त्यांच्यासाठी स्वर्गातल्या वॉरंट सारखीच आहे. जेव्हा एखादा विद्यार्थी त्या लिस्टमध्ये खाली येतो तेव्हा त्याला समोर फक्त अंधार दिसतो. आपण समाज म्हणून, पालक म्हणून या आकड्यांना फक्त डेटा समजत राहिलो तरी फॅक्टरी अशीच कोवळ्या जीवांचा घास घेत राहील. आज पालक म्हणून आपण विचार करायची गरज आहे की आपल्या मुलाच्या नावापुढे IIT किंवा डॉक्टरी पदवी लावण्यासाठी आपण त्याच्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर 10 वर्ष तरी हिरावून घेत नाहीये ना. या IIT JEE शिक्षणाचा उद्देश हा माणसाला घडवणं असायला हवा, त्याला मशीन बनवणं नाही. पण दुर्दैवानं आजच्या या स्पर्धेच्या युगात आपण आपल्या फुलासारख्या मुलांना काट्यांच्या कुंपणात ढकलून दिलंय. कोटा फॅक्टरी सारख्या संस्था आजही नफा कमावत आहेत कारण आपण आपल्या मुलांच्या स्वप्नांचा लिलाव करायला तयार आहोत. जोपर्यंत आपण आपल्या यशाची व्याख्या केवळ पगाराच्या आकड्यांवरून करणं थांबवत नाही तोपर्यंत हे बालपण हिरावून घेण्याचं सत्र असंच सुरू राहील आणि दरवर्षी हजारो कोवळी स्वप्न त्या अभ्यासाच्या ओझ्याखाली चिरडली जातील. लक्षात ठेवा मंडळी, IIT किंवा नीट हे जीवनाचं अंतिम ध्येय नाही, ती फक्त प्रवासातली छोटी स्टेशन्स आहेत. जर प्रवासाचा आनंदच घेता आला नाही तर त्या स्टेशनवर पोहोचून काय उपयोग आहे? तुमचं बालपण जपा, खेळायला जा, गाणी ऐका आणि मग अभ्यासाला बसा. जेव्हा मन मोकळं असतं तेव्हाच त्यात नवीन विचार शिरू शकतात. ज्ञानाचा हा प्रवास हा तणावाचा नाही तर स्वतःला शोधण्याचा उत्सव व्हायला हवा. ज्या दिवशी तुम्ही पुस्तकाकडे शत्रू म्हणून नाही तर मित्र म्हणून बघाल त्या दिवशी अभ्यासाचा हा डोंगर मातीचा ढिगारा वाटू लागेल आणि तेव्हा तुमची स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण व्हायला लागतील. बाकी मंडळी, हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं? JEE साठी लहानपणीच मुलांवर ओझं टाकणं कितपत योग्य आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.